आज मी मसाला वांगी बनवणार आहे, पण ही थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। तर ती कशी बनवायची आपण व्हिडिओला सुरुवात करूया। इथे ह्या पातेल्यामध्ये दोन्ही पातेल्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि यामध्ये हे वांगे भिजवून ठेवले आहेत। साधारण मी पाव किलो एवढे वांगे घेतले आहे। या पाण्यामध्ये मीठ टाकायचं। आपण हे वांगे जे आहे ते चिरून या पाण्यामध्ये टाकणार आहोत, म्हणजे वांगी काळी पडत नाहीत। तर वांगी आपण नेहमीप्रमाणे जशी मध्यभागी चीर देऊन घेतो, हे अशी चीर देऊन घ्यायची आणि या मिठाच्या पाण्यामध्ये टाकून ठेवायची आहे। याच पद्धतीने सर्व वांगी चिरून घ्यायची। तरी वांगी चिरून झाली आहे। आता यामध्ये आपण मीठ भरून घेणार आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता, शक्यतोवर छोटी वांगी घ्यायची, काटेरी वांगी आणि अशी कोळी जी वांगी असतात ती घ्यायची आहेत। खूप मोठी मोठी वांगी घ्यायची नाही आपल्याला। यामध्येच थोडं थोडं मीठ भरून घेणार आहोत आपण आणि एका डिशमध्ये ठेवणार आहोत। तर हे पहा, आपण सर्व वांग्यांमध्ये मीठ भरून घेतलं आहे। आता वांगी शिजायला टाकून घेऊ। तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकायचं, जास्त तेल टाकायची गरज नाही। तेल थोडंसं गरम होऊ द्यायचं। या तेलामध्ये आपण पाव चम्मच जिरं टाकून घ्यायचं। जिरं तडतडलं की ही जी वांगी आहे ती टाकायची। हळद टाकायची आहे आणि पाणी टाकायचं। ही वांगी आपण अर्धवट अशी शिजवून घेणार आहोत या पाण्यामध्ये। वांगी शिजताय तोपर्यंत आपण याचा मसाला बनवून घेऊ। वांगी शिजता वेळेस थोडंसं मीठ टाकायचं आहे, अगदी थोडंसंच टाकायचं, कारण आपण नंतर हे मीठ टाकणार आहोत। झाकण लावू म्हणजे वांगी लवकर शिजतात। आता मी इथे हा एक कांदा घेतला आहे, भाजून घ्यायचा। खोबरं, यामध्ये 1 इंच आल्याचा तुकडा टाकायचा, 9-10 लसूण पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे। 1 चम्मच हे तीळ घेतले आहे, पांढरे तीळ। हे आपण पाणी टाकून पेस्ट बनवून घेऊ। तर हे पहा, हे असा आपण मसाला वाटून घेतला आहे आणि खूप छान असा या मसाल्याला सुगंध येत आहे। आपण हा मसाला साईडला ठेवू। इकडे वांगी शिजली आहेत, पाहू शकता, आणि आपल्याला जास्तही वांगी शिजवून घ्यायची नाही। आता गॅस बंद करून घेते आणि हे जी वांगी आहे ती या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे। नंतर आपण याच कढईमध्ये फोडणी करणार आहोत। ही कढई एकदा धुवून घेते मी। आता ही कढई आपण पुन्हा गॅसवर ठेवली आहे। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं, थोडीशी आपण कढई गरम होऊ द्यायची। जास्त तेल नाही टाकायचं, तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता। इथे मी 2 पळी एवढं तेल घेतलं आहे। तेल गरम झालं की मग हा मसाला जो आहे तो आपण तेलामध्ये टाकून घेणार आहोत। त्याआधी थोडीशी कोथिंबीर टाकायची।
आणि हा वाटलेला मसाला टाकून घ्यायचा. मसाला आपण हा तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. मसाला छान परतला आहे. यामध्ये आपण लाल तिखट घालून घेऊ, कारण हळद आपण वांगी शिजता वेळेसच टाकली होती. आता फक्त तिखट टाकायचं. तिखटही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता. हा घरचा मसाला टाकायचा 1 चम्मच. अर्धा चम्मच मी लाल तिखट घेतला आहे. अर्धा चम्मच धनेपूड मिक्स करून घ्यायचं. मसाला जळू नये म्हणून थोडंसं पाणी टाकायचं आहे. पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत हा मसाला परतायचा आहे. इथे पाहू शकता तुम्ही मसाला तयार झालेला आहे. आपण ही शिजलेली वांगी यामध्ये टाकून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार. सर मीठ टाकायचं. आपण वांगी शिजता वेळेसही मीठ टाकलं होतं आणि वांग्यामध्येही मीठ भरलं होतं. त्या अंदाजे मीठ टाका. मिक्स करून झाकण लावून आपण याला एक अशी उकळी काढून घेणार आहोत. थोडीशी कोथिंबीरही टाकायची. एक उकळी झाली की आपली ही वांग्याची भाजी तयार होते. आता 1 मिनिट झाला आहे. आपण बघू. मस्त भाजीला अशी उकळी पण आली आहे आणि तर्री पण बघू शकता तुम्ही किती छान अशी दिसत आहे वरती. तर अशा पद्धतीने तुम्ही ही वांग्याची भाजी नक्कीच बनवून बघा. भाजी तयार आहे. आणि इथे जास्त पातळ किंवा जास्त घट्ट नाही बनवायची ही भाजी. भाताबरोबर भाकरीबरोबर खाता येईल अशी बनवायची आहे. तर आपली ही वेगळ्या पद्धतीची मसाला वांगी तयार आहे. कशी झाली नक्कीच कमेंटद्वारे कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा. अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटू आपण अशाच छानशा रेसिपीसह.